सर्वोक्त सम्यक समबुद्ध विद्या व आचरणयुक्त स्वरूप त्यांनी प्राप्त केलेले आहे अशा गमनशील पुरुषांचे सारथी लोकं लोकांतराचे रहस्य जाणणारे शाक्यमुनी तथागत भगवान बुद्ध प्रकांड पंडित प्रज्ञा सूर्य प्रज्ञा सम्राट भारतीय संविधान शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परम पूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या लग्नाला प्रथमतः वंदन करतो। ज्या संस्थेच्या माध्यमातून देशाच्या जवळजवळ 25 राज्यांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार चालू आहे ती तुम्हा सर्वांची एकमात्र संस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक ज्यांनी या संस्थेमध्ये अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि हा सुद्धा आज त्या अध्यक्ष आहे आणि 45 वर्ष खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार एक महिला असून त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। गिनीज बुकामध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलं पाहिजे। अशा प्रकारे आमच्या राजमाता आदरणीय महापशिका यांना सुद्धा या ठिकाणी पंचायत प्रणाम करतो। तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार चालू आहे ते तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान स्फूर्तिस्थान संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सेनेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांचे सुद्धा धम्म कार्यास या ठिकाणी मी वंदन करतो। तसेच या ठिकाणी भिक्खू संघाचे संघनायक व संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पूज्य भदंत बी शंकरपाल महातेरो व त्यांचे सदस्य भंते भदंत महानामा व त्यांच्या संघाला या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश यांच्या विद्यमान 2000 वर्षावत मालिका 2024 या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आजचा 21 पुष्प मला मुंबईत या ठिकाणी काही संधी दिलेली आहे। तरी आज या ठिकाणी उपस्थित असलेले या शाखेचे सन्माननीय राष्ट्रीय मुंबईचे कोषाध्यक्ष आदरणीय राजन सतोदे साहेब त्यांना सगळे जय भीम। तसेच या ठिकाणी त्यांचे ऑडिटर विपक्षी पाचवीस आदरणीय सागर गांगुडे साहेब ज्यांनी संपूर्ण सूत्रपठन घेतलेलं आहे। आमचे धर्मबांधव आदरणीय सिद्धार्थ आले साहेब त्याचप्रमाणे मुंबईचे प्रदेशचे पर्यटन सचिव आदरणीय महादेव गायकवाड केंद्रीय सदस्य आमचे बंधू आदरणीय श्री बनसोडे साहेब आणि सर्वच मुंबई प्रदेश कार्यकारिणी या ठिकाणी जमलेले सर्व शिवरात्री बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांना मी सर्व जय भीम करतो। जय भीम। आजचा विषय आहे धम्म आणि विज्ञान। आता बरोबर घड्याळामध्ये 8 झालेले आहेत आपल्याला 9 वाजता संपवायचं आहे तर जवळजवळ 50 मिनिट आपल्याला बसायचे आहे तेवढी आपल्याला सहन करायचं मला असो तर विषय होणं अत्यंत गरजेचं आहे। विषयाचं नाव आहे धम्म आणि विज्ञान। धम्म काय आणि विज्ञान काय आपण हे फरक बघणार आहोत। काय फरक आहे आपल्याला माहित आहे। बरेच लोक लिहिताना बोलताना वाचताना बोलतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञान नीच धर्म दिला आहे आरक्षणामध्ये असं बोलतात चर्चा होते आणि आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांमुळे होत आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नये। त्यानंतर भैया साहेबांनी मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे आणि तुम्हाला आम्हाला बौद्ध धर्माची ओळख व्हावी धम्म काय विज्ञान काय याची सुद्धा आपल्याला ओळख झाली पाहिजे। बघा तुम्हाला मला माहित आहे
या जगाने भगवान बुद्धांना सुपर सायंटिस्ट बोललेला आहे, महान वैज्ञानिक बोललेला आहे, महान पंडित बोललेला आहे. आयुष्यामध्ये एवढंच नव्हे, महान चिकित्सक, आद्य संशोधक या जगाने भगवान बुद्धाला बोललेला आहे. मग आता मगाशी म्हणालो मी, सुपर सायंटिस्ट, महाविद्वान, आद्य संशोधक, मनोचिकित्सक, हे सर्व जे बोललेलं आहे का, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने ज्यावेळेस 10,000 वर्षाचा त्यांनी इतिहास काढला आणि 10,000 वर्षामध्ये या जगाला कोण संदेश दिलेला आहे, या जगाला कोण दिशा दिलेली आहे, या जगाला कोण मार्गदर्शन केलेलं आहे, या जगाचे निर्माते कोण आहे, हे त्यांनी शोधून काढलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. आणि 100 विद्वानांची त्यांनी यादी तयार केलेली आहे. किती? 100 विद्वानांची. त्या 100 विद्वानांमध्ये सर्वात प्रथम जे नाव कोणाचं असेल, भगवान बुद्धाचं नाव आहे, है की नाही? 2 नंबरला नाव आहे वर्धमान महावीरांचं नाव आहे. 3ऱ्या नंबरला नाव आहे सम्राट चक्रवर्ती राजा अशोक. आणि अलीकडच्या काळातले 4थ्या नंबरला म्हणजे आधुनिक काळातले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. लक्षात घ्या, हे वरचे तीनही 2500 वर्षापूर्वीचे आहे आयुष्यामध्ये. पण आधुनिक काळातले कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय बोलले ना, जगाचे निर्माते, मेकर्स ऑफ युनिवर्स. या महापुरुषांनी जगाला दिशा दिलेली आहे, या महापुरुषांनी जगाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज त्यांच्या विचारावर जग चालू आहे. आज आपण जे मॉडर्न सायन्स म्हणतो, विज्ञान म्हणतो, लक्षामध्ये आपण बोलताना बोलून जातो, विज्ञानाचा पाया धम्म आहे लक्षामध्ये. पण काही लोक काय म्हणतात, धम्माचा पाया विज्ञान आहे. तसं नाही, प्रांजळपणे सांगितलं पाहिजे, खऱ्या अर्थाने विज्ञानाचा पाया धम्म आहे. विज्ञान हे धम्मनिष्ठ आहे, धम्म हे विज्ञानिष्ठ नाही. सर्वात अगोदर मी काय बोललो की भगवान बुद्ध सुपर सायंटिस्ट आहे, त्याच करता मी म्हणालो. आणि विज्ञानाचा पाया काय आहे? धम्म आहे. धम्म हा विज्ञानावर आधारित नाही, विज्ञान हे धम्मावर आधारित आहे. हे मात्र आपण प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे. त्याचं कारण भगवान बुद्धांनी खऱ्या अर्थाने सर्वात अगोदर या जगाला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, सुपर सायंटिस्ट, आद्य संशोधक, आद्य वैज्ञानिक. सर्वात अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे, सर्वात अगोदर. आद्य म्हणजे सर्वात अगोदर है ना. आणि म्हणून विज्ञान काय आहे, विज्ञानाची व्याख्या काय आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. वि अधिक ज्ञान आपण जर फोड केली, वि अधिक ज्ञान, वि म्हणजे विशेष ज्ञान, वि म्हणजे विशिष्ट ज्ञान, वि म्हणजे विश्लेषणात्मक ज्ञान, वि म्हणजे विस्तृत केलेले ज्ञान, वि म्हणजे विघटन केलेले ज्ञान, वि म्हणजे विश्वाचं ज्ञान. लक्षात घ्या, विज्ञानाचा व्याख्या आहे, विज्ञानाचं काय व्याख्या केलेली आहे. म्हणजे विश्वाचं ज्ञान हे कुणाला होतं? भगवान बुद्धांना होतं. म्हणून ते सुपर सायंटिस्ट आहे. या ठिकाणी आपल्याला माहित आहे, आपण या जगाला पाहतो, आपण जगाला पाहतो. कसं पाहतो, कसं ऐकतो? आपल्याकडे षडायतन आहे, म्हणजे 6 इंद्रियांनी आपण जगाची अनुभूती घेतो. नाक आहे, कान आहे, जीवा आहे, घ्राणेंद्रिय आहे, है ना, त्वचा आहे, मन आहे. या 6 इंद्रियांनी आपण जगाची अनुभूती घेतो. त्याला काय बोललेलं आहे? जीवा विज्ञान, घ्राण विज्ञान, कर्ण विज्ञान, मनोविज्ञान. या 6ही षडायतनांनी आपण जगाचं ज्ञान घेतो. त्याला आपण काय म्हणतो? विज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान बुद्धी विज्ञान आहे. म्हणजे या षडायतनाच्या मार्फत आपण काय करतो? आपण ज्ञान घेतो. अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो या षडायतनाच्या मार्फत. आपल्याला माहित आहे की हा
हा विषय आपण प्रकाश करताना चर्चा करीत असताना आपण तीन बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पहिलं कसोटी. विज्ञानानं काय सांगितले? कसोटी लावा. भगवान बुद्धांनी सांगितलं कसोटी लावा. चिकित्सा करा, निरीक्षण करा, परीक्षण करा. आपण त्याला काय म्हणतो? कसोटी लावणे. हे एक भाग झाला. दुसरं, भगवान बुद्धांनी काय नाकारलं आणि विद्यार्थ्यांनी काय नाकारलं हे आपल्याला माहिती नाही. भगवान बुद्धांनी काय नाकारलं आणि विद्यार्थ्यांनी काय नाकारलं. भगवान बुद्धांनी काय स्वीकारलं म्हणजे भगवान बुद्ध धर्माने काय स्वीकारलं आणि विद्यार्थ्यांनी काय स्वीकारलं हे आपण या तीन गोष्टी, या तीन पातळीवर आपण हा विषय या ठिकाणी चर्चा करणार आहोत. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात सर्वात प्रथम कोणत्याही वेदामध्ये, पुराणामध्ये, कोणी व्यक्तीनं, कोणी ग्रंथामध्ये लिहिले म्हणून तुम्ही सत्य मानू नका. म्हणजे काय? चिकित्सा करा. कोणी सांगितलंय? कोणी भल्या मोठ्या माणसाने सांगितलंय, कोणी नेत्याने सांगितलंय, कोणत्या व्यक्तीने सांगितलेलं आहे, ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, वेदात लिहिलेलं आहे, पुराणात लिहिलेलं आहे. म्हणून काय करा? तुम्ही सत्य मानू नका. तुम्हाला माहित असेल भगवान बुद्ध ज्यावेळेस वैशालीवरून भगवान बुद्ध वैशालीवरून चालले होते कुशीनगरला. जर कधी वैशालीला तुम्ही गेला असणार, त्या वैशालीला स्तूप आहे, राजा अशोकाने बांधलेला स्तूप आहे आणि अशोक स्तंभ सुद्धा आहे. त्या स्तंभावर सिंहाची मूर्ती आहे. ती मूर्ती उत्तरेकडे तोडून आहे. भगवान बुद्धांनी वैशालीला माघ पौर्णिमेला सांगितलं की माझं 3 महिन्यानंतर महापरिनिर्वाण होणार आहे. तिथं भगवान बुद्धांनी घोषणा केली आपल्या महापरिनिर्वाणाची. मग ज्यावेळेस भगवान बुद्धांनी तिथे लिच्छवीला वजींना उपदेश केला, धम्मदेशना दिली आणि भगवान बुद्ध उत्तरेकडे निघाले, कुशीनगरला निघाले. त्यावेळेस संपूर्ण लिच्छवी, पूर्ण गाव वैशाली त्याच्या मागे लागलं. तथागता आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येणार आहोत. तथागतांनी सांगितलं तुम्ही ग्रस्ताश्रमामध्ये आहात, तुम्ही संसारी आहात, मी संसारी नाही आहे, संसार त्याग केलेला आहे, मलाच पुढे गेलं पाहिजे, तुम्ही थांबा. मग ते ऐकत नव्हते. तर भगवान बुद्धांनी काय सांगितलं? माझी आठवण म्हणून भगवान बुद्धांनी त्यांना भिक्षापात्र दिलेलं आहे. ते लिच्छवी भिक्षापात्र जपून ठेवलं आणि भगवान बुद्ध मग निघाले कुशीनगरला. आपल्याला माहित असेल, जर आपण भगवान बुद्ध त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचला असेल तर त्यामध्ये बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे केसपुत्र गावामध्ये भगवान बुद्ध आहे. कुशीनगरला जात असताना, कुठे? कुशीनगरला जात असताना भगवान बुद्ध केसपुत्र गावामध्ये आले आणि त्या गावावरून तिथं भला मोठा स्तूप आहे. 2012 मध्ये उत्खनन केलं. उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी स्तूप निघाला. तर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध थांबले होते त्या गावचं नाव आहे केसपुत्र. आणि त्या गावातील लोकांना कळले की भगवान बुद्ध वैशालीला येत आहेत आणि संपूर्ण त्या ठिकाणचे कालाम एकत्र जमा झाले. कालाम जमा झाले आणि तथागताला वंदन केलं. तथागताला वंदन केल्यानंतर तथागताला एक कालाम होता, तथागता आमच्याकडे कोणी येतंय, आमचे साधू संत कोणी येतंय आणि काय सांगताय? आमचा हा मार्ग योग्य आहे, तुम्ही या मार्गाचा अवलंब करा आणि तुमचं काय भलं होईल, तुम्ही आमचा मार्ग अवलंब करा. आणि तुम्ही कोणते येतात? साधू संत तेच सांगतात की आमचा मार्ग योग्य आहे, तुम्ही या मार्गाचं काय करा? अनुकरण करा, ओके होत जाईल. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्ध प्रश्न विचारतात. तथागत आम्हाला प्रश्न पडलेला आहे. अनेक जण आम्हाला येतात आणि त्यांचा मार्ग सांगतात, त्यांचाच मार्ग ओके आहे, त्यांचाच मार्ग खरा आहे. आम्ही संभ्रमात पडलेलो आहोत. खरा मार्ग कोणता आहे? तथागत भगवान बुद्धांनी आम्हाला सांगावं. भगवान बुद्ध म्हणतात त्या कालमांना, हे कालमानो तुमच्या सत्सत विवेक बुद्धीला पटत नसेल, सत्सत विवेक बुद्धीला पटत नसेल तर ते स्वीकारू नका. त्याच्यामध्ये तुम्ही चिकित्सा करा, परीक्षण करा, निरीक्षण करा, अनुभव घ्या. एवढंच नव्हे, तुमच्या कल्याणाचं, तुमच्या विकासाचं, तुमच्या प्रगतीचं आहे का तेव्हा स्वीकारा. हे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी
कारभाराला सांगितलेलं आहे आणि तेच विज्ञानाने शिकायलेलं आहे. विज्ञानाचे कसोटीचं हेच आहे. विज्ञान सुद्धा कोणावर विश्वास ठेवत नाही. विज्ञान कोणत्याही गोष्टीवर प्रमाण मानत नाही जोपर्यंत निरीक्षण परीक्षण साध्य होत नाही तोपर्यंत विज्ञान सुद्धा कोणत्याही गोष्टीवर प्रमाण मानत नाही. परीक्षण करतं, निरीक्षण करतं, त्या कसोटी लावतं. जे की भगवान बुद्धांनी कालमाला सांगितलं विज्ञान सुद्धा हेच करतं. विज्ञानाची कसोटी आहे लक्षात घ्या. मग काय म्हणाल आपण कसोटी लावला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात आपली प्रवृत्ती चिकित्सक असली पाहिजे. कोणी सांगता मग विश्वास ठेवू नका. तुम्हाला माहित आहे सत्य साईबाबा तो बाबा होता, तो वारला का नाही आहे. त्यांनी काय सांगितलं बघा. भगवान बुद्ध विचारायला आपण विचार केला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं की माझं प्रतिबिंब चंद्रात दिसणार आहे. असे बरेच लोक आहेत विश्वास ठेवणार अम्मा टम्मा बुवा बाबावर असे अनेक लोक आहेत. आणि मग ते लोक घराच्या बाहेर आले. बाबाने सांगितले ना बाबांचं चंद्रबिंब आता प्रतिबिंब आता चंद्रात दिसणार आहे म्हणून सर्व लोक बाहेर आले. बाहेर आल्यानंतर दिसत नाही चंद्र. मग काही शहाणे माणसं बोलले विद्वान लोक आहेत आणि म्हणले काय वेळ आहे का तुम्ही आज तर आमोश आहे. मग बाबांनी काय केलं लगेच घेऊन जा. बाबा काय म्हणतो मी आता नाही बोललो पौर्णिमेला दिसणारा मला प्रतिबिंब. अशा प्रकारचे भोजू बाबा आहेत. बघा चंद्राचं अंतर आणि पृथ्वीचं अंतर 3 लाख किती किलोमीटर अंतर आहे. आपली प्रतिमा आपलं प्रतिबिंब 2 फूट 3 फूट 4 फूट 5 फूट नाही. म्हणून विज्ञानाने हे मान्य केलं नाही. भगवान बुद्धांनीही मान्य केलेलं नाही. भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या बुद्धीला पटते का बघा. आपल्या बुद्धीला पटत नाही. पण अशा प्रकारचे लोक आपल्या समाजामध्ये देशामध्ये आहेत जे की अशा प्रकारे बुवा बाबाच्या मागे लागले आहेत आणि पूर्ण आयुष्याचा बर्बाद करून घेत आहेत. लक्षात घ्यायचं आहे. दुसऱ्या विज्ञानाचं लक्षण आहे आपली जी प्रवृत्ती आहे संशोधन करण्याची प्रवृत्ती पाहिजे. आपण संशोधन करत नाही, चिकित्सा करत नाही, निरीक्षण करत नाही, परीक्षण करत नाही. भगवान बुद्ध म्हणतात जोपर्यंत सत्य घोषत नाही, जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यावर तुम्ही विश्वास ठेवायचे नाही. ते खरं मानायचे सत्य मानायचे नाही. आणि म्हणून पहिलं जे आहे विज्ञानाने काय दिलं आहे कसोटी चिकित्सक आपली काय होती पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो दुःखी नाही आहे. आयुष्यामध्ये इतरांच्या विचारावर चालणारा इतरांनी सांगितल्याप्रमाणे तो जीवनामध्ये दुःखी होऊ शकतो. जीवनामध्ये अपयश त्याला होऊ शकते. लक्षात घ्या. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आत्मदीप भव. तूच आहे त्या जीवनाचा शिल्पकार. तुझा विकास करण्याकरता कोणी येणार नाही. तुमचा विकास तुम्हालाच करायचा आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाला सर्वात अगोदर बोललेला आहे सुपर सायंटिस्ट. कारण आज मॉडर्न सायन्स चालू आहे, आज आधुनिक विज्ञान चालू आहे जे भगवान बुद्धाने तत्वज्ञान सांगितले त्या धर्मामध्ये त्याच्यावरच अवलंबून आहे. तोच पाया आहे, तेच बेस आहे. लक्षात घ्या. जे आज मॉडर्न सायन्स आहे अनित्य अनात्म दुःख प्रतिसमुत्पाद कार्यकारण भाव कर्म सिद्धांत आयुष्यामध्ये हे सर्व सिद्धांत जे आहेत मूलभूत सिद्धांत आहेत बौद्ध धर्माचे. आणि ह्या सिद्धांतावरच पूर्ण जग चालू आहे. आणि हे सिद्धांत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. हे लक्षात आपण घ्यायचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी काय सांगितलं हे जग विशिष्ट पद्धतीने बद्ध आहे. कसं बद्ध आहे? ऋतू नियम आहे, बीज नियम आहे, कम नियम आहे. म्हणजे हे क्रम आहे. हा सृष्टीचा क्रम आहे. कसा आहे? हिवाळा की पावसाळा, पावसाळा की उन्हाळा, उन्हाळा की परत पावसाळा. आयुष्यामध्ये म्हणजे पावसाळा हिवाळा उन्हाळा याच्यामध्ये बदल होतो का? यावर्षी पाऊस उशिरा पडला, पाऊस सुरू झाला नाही. हे आपलं ऋतुचक्र. दिवसामागून रात्र येते, दिवसामागून रात्र येते. भगवान बुद्धांनी सांगितलं बीज नियम
आता जर बीज आपण लावलं तर रोपट्यात रूपांतर होतं, रोपट्यात झाडामध्ये होतं, झाडाला फुले येतात, फळे येतात, आपण ते खातो, परत खाली पडतं. हे चक्र चालू आहे, हे निसर्गाचं चक्र चालू आहे, हे आहारपणे चालू आहे, हे कोणी बदली करू शकत नाही. म्हणून तुम्हाला माहित असेल गॅलिलिओ शास्त्रज्ञ होऊन गेला भगवान बुद्धानंतर 1257 त्यांनी काय सांगितलं, हे पृथ्वी गोल आहे, हे पृथ्वी गोल आहे. त्यांनी संशोधन केलं, भगवान बुद्धाच्या विचारावर संशोधन केलं. कसं भगवान बुद्धांनी सांगितलं दिवसामधून रात्र येते, रात्रमधून दिवस येतो, है ना, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, हे चक्र चालू आहे. तसं ऋतू नियम आहे, बीज नियम आहे, कर्म नियम आहे. भगवान बुद्ध म्हणतात या जगामध्ये मी सुद्धा निसर्गाचाच भाग आहे, मला सुद्धा निसर्गाचे नियम लागू आहेत, मी वेगळा नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात कर्म सिद्धांतामध्ये जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. वाईट कर्म केलं तुम्हाला फळ मिळणार आहे. अशामध्ये म्हणून किती यत्न केले, किती कर्मकांड केले, किती यत्न केले, महायत्न केले, कर्मकांड केले, पूजा केली, आरती केली, तर भगवान बुद्ध म्हणतात कर्म सिद्धांतामध्ये काही फरक पडत नाही. कर्म सिद्धांतामध्ये आहे की म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं अगोदर आणि विज्ञानही काय माहिती का हेच मान्य करतं की कोणतीही गोष्ट कर्म सिद्धांत काय माहिती का अशा प्रकारे कर्म सिद्धांतावर काही परिणाम होत नाही. किती यत्न करा, किती कर्मकांड करा, किती पूजा अर्थ करा, पण कर्म सिद्धांतात फरक पडत नाही. कारण का जसं कर्म करा तसं फळ हे मिळणार आहे. जसं सुई मागून धागा येतो, अगदी त्याचप्रमाणे कर्मामागून परिणाम येतो म्हणजे येतो. तरी काय सांगितलंय, धर्म काय सांगतो, लक्षामध्ये ठेविले आनंदे तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्त म्हणजे मन, म्हणजे आपल्या मनामध्ये समाधान असावं. भगवान बुद्धांनी अनेक उदाहरणे दिली आहेत, आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. लक्षामध्ये बघा त्या गीतेमध्ये लिहिलं आहे कर्मण्यवाधिकार असते महापरिसु कदाचन. कर्मण्यवाधिकार असते म्हणजे तुम्हाला कर्म करायचा अधिकार आहे, पण फळाची मात्र इच्छा करण्याचा तिकडे बोललेला आहे. भगवान म्हणतात जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. कर्म सिद्धांत सांगितला जगाला भगवान बुद्धांनी. ब्राह्मणी कर्म सिद्धांत काय सांगतो, तू खूप का पाप करा, तू अकुशल कर्म करा आणि गंगेमध्ये डुबकी पडून घ्या, निघणार आहे का ते पाप धुवून जाणार आहे का नाही. तुमचं अंतर्मन जे भरलेलं आहे घाणीनं, तिरस्कारानं, विकारानं ते साफ करणार. म्हणून ठेवले आनंदे तैसी चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवान बुद्ध म्हणतात जसं कर्म करा तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. जसं की लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवत असतो, तसं तुमचं वाईट कर्म असेल तुम्हाला ते संपवणार आहे, करता तुम्ही आहे. लक्षामध्ये म्हणून आपण एक उदाहरण घेऊया, आपण लक्षात घेईल की भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी ब्राह्मणी धर्म सिद्धांत त्यांना काय माहिती का, बाकीचे अनित्य अनात्म दुःख त्यांना बंदी पडलेले नाही, कार्यकारी भाव त्यांना बंदी पडलेले नाही. लक्षामध्ये आणि अनित्य अनात्म दुःख त्यांना बंदी पडलेलं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ब्राह्मणी कर्म सिद्धांत घुसवलेला आहे. पण भगवान बुद्ध म्हणतात या ठिकाणी पेराल ते उगवे, जर द्राक्षे लावले तर केळी उगवणार नाही आहे. हे भगवान बुद्धांनी अगोदर सांगितलेलं आहे 2500 वर्षापूर्वी आणि तेच विज्ञानाने स्वीकारलेलं आहे. मग कोण आहे सुपर सायंटिस्ट, कोण आहे महान वैज्ञानिक, भगवान बुद्ध आहे का नाही. आणि मग आपल्याला क्लिअर होण्याकरता आणखी गोष्ट एक आपण गोष्ट घेऊया, एक उदाहरण घेऊया. तुम्ही गावात जाता नेहमी आणि आपण गावी जातो, गावात येत असताना आपण काय करतो, आपण दादरला उतरल्यानंतर आपण काय करतो, टॅक्सी करतो आणि गुढी करतो. गुढीला काय म्हणतो, बाबा रे माझं खूप सामान आहे त्या पार्किंगपर्यंत घेऊन चल, त्या टॅक्सीपर्यंत घेऊन चल, है ना. तो येतो आणि घेऊन येतो आणि ठेवतो तो सामान. आणि तुम्ही हे मग आता बोल आहे गीतेमध्ये बोललेला आहे कर्मण्यवाधिकार असते महापरिसु कदाचन. तो काय म्हणे, तुमची गीता जरा बाजूला ठेवा, तुमची गीता जरा बाजूला ठेवा, माझी अजून मजुरी द्या. जर मजुरी नाही दिलं तर काय होईल, काही भांडणं होईल, केस पडली सगळं झाली आहे की नाही. म्हणजे कर्म मागून परिणाम होणारच आहे, है की नाही.
हे भगवान बुद्धांनी सांगितलं कर्मसिद्धांतामध्ये, आणि ते सुद्धा विज्ञानानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून युद्धात कुठल्या गोष्टीवर विश्वास करत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात या निसर्गाचा जो गाडा चालू आहे कर्मसिद्धांताप्रमाणे चालू आहे. लक्षात घ्या, या देशामध्ये जर भांडण होत नसतील तर याचा अर्थ काय होतो? येथील माणसे नीतिमान आहेत, येथील माणसे चांगलं कर्म करतात, कुशल कर्म करतात. या देशामध्ये भांडण होत आहेत, द्वंद्व होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत, खून होत आहेत, याचा अर्थ येथील माणसे नीतिमान नाही आहेत, अनीतिमान आहेत. लक्षामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात या ठिकाणी या निसर्गाचा गाडा कर्मनिर्माणाकडे चालू आहे. मग हे सांगितलं आहे तसं कर्म करा, तसं काय आहे फळ मिळणार आहे. आणि म्हणून हे सुद्धा विज्ञानाने मान्य केलेलं आहे. ज्ञान हे तर्कामधून, तर्काच्या माध्यमातून, प्रयोगाच्या माध्यमातून अशा प्रकारे सिद्ध झाले पाहिजे. जोपर्यंत परीक्षण होत नाही, निरीक्षण होत नाही, सिद्धम साधन होत नाही, तोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट सत्य आहे हे मानायचं नाही. लक्षामध्ये हे विज्ञानाने सांगितलेलं आहे, याच्या अगोदर भगवान सांगितलेलं आहे. आणि म्हणून विज्ञानाचा पाया काय आहे? धम्म आहे. हे भगवान बुद्धांनी सांगितले आणि तेच विज्ञानाने स्वीकारलेलं आहे. मगाशी मी सांगितलं कुठल्याही यज्ञयागातून, कर्मकांडातून विश्वाच्या कर्मसिद्धांतामध्ये फरक पडत नाही. याचा अर्थ भगवान बुद्धांनी सर्वात अगोदर या जगाला कार्यकारण भाव सांगितलेला आहे. कार्यकारण भाव म्हणजे प्रतिसंयुक्तभाव. कारणाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही, काही तर कारण असलं पाहिजे. आणि म्हणून या जगामध्ये चमत्कार नाही, देव नाही, ईश्वर नाही, आत्मा नाही, परमेश्वर नाही, स्वर्ग नाही, नरक नाही लक्षामध्ये. आणि म्हणून या विश्वाच्या कार्यकारण भावामध्ये अजिबात फरक पडत नाही. किती कर्मकांड करा, किती याचना करा, कितीही यज्ञ करा, विश्वाच्या कर्मसिद्धांतामध्ये काही फरक पडत नाही. विज्ञानाला प्रार्थना मान्य नाही. भगवान बुद्धांनी त्याला सुद्धा सांगितलेलं आहे प्रार्थना नाही लक्षामध्ये, आणि तेच विज्ञानानं स्वीकारलेलं आहे. म्हणून कार्यकारण भाव या जगामध्ये कारणाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही हे अगोदर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला माहित असेल भोपाळमध्ये होशंगाबाद आहे, भोपाळच्या अलीकडे स्टेशन आहे होशंगाबाद. त्या होशंगाबाद स्टेशनमध्ये टपालाच्या पेटीमधून अचानक पाणी आलं. टपालाच्या पेटीमधून अचानक पाणी आल्यानंतर लोक म्हणायला लागले काहीतरी व्हायचं चमत्कार आहे, अद्भुत शक्ती आहे. जे ईश्वराला मानणारे आहेत, कर्मकांडाला मानणारे आहेत, यज्ञाला मानणारे आहेत, ते म्हणायला लागले या टपालाच्या पेटीतून पाणी काय लागलं. चिकित्सक नाही लोक. आणि मग कोणी फुलं व्हायला लागले, कोणी हात व्हायला लागले, अशा प्रकारे पूजा अर्चा होऊ लागली. पण जे चिकित्सक आहेत, निरीक्षण करणारे आहेत, परीक्षण करणारे आहेत, त्यांनी विचार केला या प्लॅटफॉर्मवर टपालाची पेटी आहे, या प्लॅटफॉर्मवर टपालाची पेटी आहे, त्या पेटीत पाणी कसं बाहेर येईल. सत्सत पेटी आमच्या बुद्धीला पटत नाही म्हणून ते काय पटलेलं नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी तिथल्या मॅनेजरला सांगून खोदकाम सुरू केलं. आणि खोदकाम सुरू केल्यानंतर जोपर्यंत खोदत सत्य पोहोचत नाही, जोपर्यंत पाणी काय येत नाही, तोपर्यंत लोक खोदत गेले. जवळजवळ 5, 6, 7, 8, 9 फूट खोदत गेले. आणि खोदल्यानंतर लक्षात आलं की जुनी पाईपलाईन फुटली. जुनी पाईपलाईन होती ना, अबंडन केली, सोड दिली, त्याला काढलं नाही, पण लाईन चालू होती. आणि मग कालांतराने काय झालं, सडली ती पाईपलाईन आणि त्या टपालाच्या पेटीची पाईपलाईन होती, त्यामध्ये पाणी बाहेर आलं. याला म्हणतात सत्याचा शोध लावणे. चिकित्सक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि म्हणून आपल्या ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही ते मात्र आपल्या जीवनामध्ये अपयश यशस्वी होणार नाहीत. त्यांच्या मागे दुःखच आहे लक्षात घ्यायचं आहे. दुसरी कसोटी आहे विज्ञानाची सर्वोच्च ज्ञान. सर्वोच्च ज्ञान, श्रेष्ठतम ज्ञान कुणालाही साक्षात्काराने मिळत नाही. मला साक्षात्कार झाला, मला ज्ञान मिळालं असं अजिबात होत नाही. हे भगवान बुद्धांनी त्या काळात सांगितलंय. भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्ष कडक तपस्या केली, पण त्यांना प्राप्त झालं का?
ज्ञान प्राप्त झाले नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात साक्षात्काराने कुणालाही ज्ञान प्राप्ती होत नाही, चमत्काराने कुणालाही ज्ञान प्राप्त होत नाही. तर त्याला कसं होतं? तपश्चर्येने ज्ञान प्राप्त होत नाही. तर काय करावं लागेल? भगवान बुद्धांनी त्या काय सांगितलेलं आहे, बुद्धीच्या कसोटीवर तुम्हाला मेहनत करायला लागेल. एखादं काम करत असेल तर तुम्हाला सम्यक समाधी, तुम्हाला जर चांगलं मार्क घेत असेल, तुम्हाला चांगले मार्क घेत असतील, पहिला नंबर येत असेल तर सम्यक समाधी, तुमचं मन एकाग्रित केलं पाहिजे. बघा, म्हणजे भगवान बुद्धांनी आजाचा निर्माण सांगितला है ना. म्हणजे ज्याचं मन सम्यक समाधीचं मन शांत आहे अशाच लोकांना यश मिळणार आहे. किंवा तपश्चर्या करून या शरीराला तापून, भगवान बुद्धांनी शरीरात तापवलं पण त्यांना काही साधे झालेलं नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? बुद्धीची सतती वापरावी लागेल, प्रयत्न करावा लागेल, सातत्य करावं लागेल, मेहनत करावी लागेल, परिश्रम करावा लागेल. तेव्हाच पुढे तुम्हाला ते साध्य होणार आहे, तेव्हा तुम्हाला ते प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे आपण सम्यक समाधीने ते प्राप्त केलं पाहिजे. भगवान बुद्धाने अनेक प्रयोग केले, तुम्हाला माहित आहे. अनेक लोकांच्या आश्रमात गेले भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम. आयुष्यामध्ये पण त्याला जे साध्य करायचं होतं ते काही मिळालेलं नाही. पण अनेक प्रयोग करून भगवान बुद्ध थांबले नाहीत. त्यांना जे पाहिजे होतं अनेक लोकांच्या आश्रमात गेले, त्यांचं काही समाधान झालेलं नाही. अनेक प्रयोग केल्यानंतर ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम गयाला आल्यानंतर त्यांनी चिंतन केलं, मनन केलं लक्षामध्ये, आणि मनन केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर मग त्यांना ते सम्यक समज झाले. अशा प्रकारे आपल्या बुद्धीच्या कसोटीवर आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळता येतात. तुम्हाला ऐकत आपोआप काही मिळणार नाही, आपोआप काही घडत नाही. म्हणून आपल्याला जर काही प्रयोग असेल तर आपल्याला मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावा लागेल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी विज्ञानानं या कसोटी सांगितली आहे. बरं, पुढे आहे, या जगामध्ये कोणतीच अज्ञात शक्ती नाही. भगवान बुद्धांनी त्या काय सांगितले? भगवान बुद्ध ज्यावेळेस एका गावावरून दुसऱ्या गावी जायचे, रात्रीच्या वेळेस पडाव करायचा. भगवान बुद्धाला ते माहिती पडत होतं की संतांनी आहे. भगवान बुद्ध बऱ्याच वेळेस संतांनी झोपलेले आहेत, कारण काय त्याला माहित होतं ते. म्हणून भूत पिशाच वगैरे काही नाही, कोणती अज्ञात शक्ती नाही, अद्भुत शक्ती नाही, चमत्कार नाही आयुष्यामध्ये. आणि म्हणून हे भगवान बुद्धांनी सांगितले त्या गावामध्ये विज्ञान सुद्धा तेच सांगताय. म्हणून या ठिकाणी आपण विज्ञान आणि धर्म आणि विज्ञान पाहत आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं रूढी, परंपरा, पूर्वग्रह, मतमतांतरे यांना न जुमानता विज्ञान सर्वांसाठी खुलं आहे. लक्षात घ्या, विज्ञान कधीही काय होतं का रूढी मानत नाही, परंपरा मानत नाही, पूर्वग्रह मानत नाही, मतमतांतरे मानत नाही, यांना विज्ञान जुमानत नाही. भगवान बुद्धांनी या गोष्टी जुमानत नाही. बघा, विज्ञान मात्र सार्वजनिक आहे, सर्वांसाठी खुला आहे, समान आहे. जसं रक्ताचा रंग लाल आहे तसाच प्रत्येक मानवाचा मत कुठे जातो. जगामधला कुठलाही माणूस असो, फक्त गट वेगळा आहे. बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह असे गट असतील, पण रक्ताचा रंग मात्र सारखाच आहे. तो कोणत्याही देशामध्ये असतो, उष्णकटिबंधामध्ये असतो, थंडी देशामध्ये असो, कुठे असो, रक्त मात्र सारखाच आहे. अशा प्रकारे रूढी, परंपरा, पूर्वग्रह, मतमतांतरे यांना न जुमानता विज्ञान मात्र सर्वांसाठी खुला आहे. भगवान बुद्धांनी काय केलं? यही पुस्तको, या तुम्ही डोळ्याने पहा, अनुभव घ्या, मी सांगतो विश्वास ठेवू नका. तसंच सुद्धा विज्ञान काय सांगतं? बघा, निरीक्षण करा, परीक्षण करा. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी पुन्हा यही पुस्तको, यायचं आहे, तुम्ही बघायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या काळ सांगितलेला आहे. तथागताच्या काळामध्ये सुद्धा एक विचारवंत आला, तत्वज्ञानी आला, त्याचं नाव मौलिकपुत्र, विचारवंत, ज्ञानी. आणि आल्यानंतर या गावावरून त्या गावात, ज्या ज्या गावात गेला त्या गावात भगवान बुद्ध काही मिळाले नाहीत. मग एका गावामध्ये गेल्यानंतर एका गावात विचारला की तथागत भगवान येऊन गेले का? त्या लोकांनी सांगितलं आत्ताच भगवान इथून निघून गेले, कदाचित तुम्हाला दुसऱ्या गावामध्ये मिळतील, तुम्ही लवकर धावत जा.
मग शेवटी त्या मौलिक पुत्राने तथागत भगवान बुद्धाला गाठलं, लक्षात का? आणि गाठल्यानंतर भगवान बुद्धाला अनेक प्रश्न केले त्यांनी. तथागत भगवान बुद्धाला अनेक प्रश्न केले. देव आहे का, आत्मा आहे का, परमात्मा आहे का, स्वर्ग आहे का, नरक आहे का, या जगाची निर्मिती कोणी केली, या जगाचा कोण मालक आहे, चालक कोण आहे, असे वगैरे वगैरे अर्धा तास प्रश्न केले. पण तथागत भगवान बुद्धांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिले नाही. तथागत भगवान बुद्ध मात्र शांत बसले होते. त्याचं संपल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्ध त्याला म्हणतात, तुला या सर्व प्रश्नाचे उत्तर पाहिजे का? तथागता, मी 2000 मैल अंतर कापून आलेला आहे. किती? 2000 मैल मी अंतर कापून आलेला आहे. मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात, ठीक आहे, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, पण तुला काय करायला लागेल? तुला 2 वर्ष माझ्या बाजूला बसावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या त्या ठिकाणी तुला माझ्या बाजूला बसावं लागेल 2 वर्ष. आणि 2 वर्षानंतर तू मला प्रश्न विचार, त्या प्रत्येक प्रश्नाचं तुला उत्तर देईल. हे माझं वचन आहे, हे बुद्धाचं वचन आहे, असं मौलिक पुत्राला त्यांनी सांगितलं भगवान बुद्धांनी. मग भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी तो तथागताच्या बाजूला बसायचा. तथागत भगवान बुद्धजी सांगायचे ते ऐकायचा, मन लावून, मन धनाने मन लावून ऐकायचा. आणि ऐकल्यानंतर 2 वर्ष कधी संपून गेले त्यांना हे कळले नाही. पण भगवान बुद्धांनी त्या मौलिक पुत्राला बोललं, मौलिक पुत्रा, आता 2 वर्ष झालेले आहेत, आता तू प्रश्न विचार. काय म्हणतो मौलिक पुत्र? तथागता, आता प्रश्न एकही उरलेला नाही आणि हा प्रश्न करताही बोललेला नाही. मला सर्वच प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहेत आयुष्यामध्ये. म्हणून या जगामध्ये आपण वावरत असताना भगवान बुद्धांनी तुम्हाला आम्हाला चिकित्सक प्रवृत्ती असली पाहिजे असं सांगितलेलं आहे. विज्ञान सुद्धा तेच सांगतंय. आणि म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे? विज्ञानावर, या ठिकाणी विज्ञानाचा आपण विषय बघत आहोत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, जसं विज्ञान नम्र आहे, विज्ञान सर्वांसाठी खुलं आहे, तसं भगवान बुद्धांनी त्या काळात सांगितलेलं आहे, जो काया वाचा मनाने शुद्ध आहे तोच खरा बुद्ध आहे, म्हणजे ज्ञानी आहे. म्हणजे ज्याचं मन शांत आहे, बघा, जो त्रिसर्गमंजूचं पालन करतो त्याचं मन शुद्ध, शांत, सूक्ष्म होतं. म्हणजे ज्याचं मन शांत आहे, सूक्ष्म आहे, म्हणजे जो काया वाचा मनाने शुद्ध आहे तो नम्र होतो. लक्षात घ्या, भगवान बुद्धांनी या जगाला सर्वात अगोदर पंचशील दिलेला आहे. जो जो मंत्राचं पालन करतो त्याचं मन शुद्ध, सूक्ष्म आणि शांत होतं. लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्या काळात सांगितलेलं आहे, सर्वात अगोदर जो काया वाचा मनाने आचरण करतो तो मात्र शांत आहे, हे धर्म सांगतो. आणि ते विज्ञानाने मान्य केलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सर्वात अगोदर सांगितलेलं आहे, ज्ञानाला अंत नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलं? मी आदर्श विद्यार्थी आहे. म्हणजे हे ज्ञान कोणत्याही वेळी, कोणत्याही वर्षी, कोणत्याही वयात घेऊ शकतो. ज्ञानाला अंत नाही. अनेक विषय आहेत, अनेक शाखा आहेत, पण कोणीही जगामध्ये परिपूर्ण नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तेच विज्ञान सांगतं, तेच विज्ञान करतं. कारण विज्ञान कधीही आपला संपूर्ण दावा करत नाही. हे फायनल आहे. त्रुटी राहून जातात. कोणताही जो प्रयोग आहे ना, कोणताही सिद्धांत आहे त्यांचा, विज्ञानाचा, तो फायनल सांगत नाही. त्या त्रुटी राहून जातात. म्हणून असं भगवान बुद्ध बोलतात, अनेक विषय आहेत, ज्ञानाला अंत नाही. अशाच प्रकारे विज्ञानाने सुद्धा सांगितलेलं आहे की अनेक गोष्टी राहून जातात, परिपूर्ण काय नाही. आणि मग विज्ञान सुद्धा तेच सांगते, या ठिकाणी कोणीही परिपूर्ण नाही, हे चालू राहते. अशा पद्धतीनं विज्ञानाच्या कसोट्या आहेत आयुष्यामध्ये. मग अशी म्हणालो, भगवान बुद्धांनी काय नाकारलं आणि विज्ञानाने काय नाकारलं, हे आता आपण कसोट्या बघितल्या. आपण विज्ञानाच्या कसोट्या, विज्ञानाने काय सांगितलं, भगवान बुद्धांनी काय सांगितलं, ते काय कसोट्या आहेत, आपण कोणत्या कसोट्या वापरल्या पाहिजे हे आपण बघितलेलं आहे. आणि आता आपण बघत आहोत काय नाकारलं विज्ञानाने, काय नाकारलं भगवान बुद्धाने.
भगवान बुद्धांनी आत्म्याचं अस्तित्व नाकारलं. विज्ञान सुद्धा आत्म्याचं अस्तित्व नाकारलेलं आहे. आतापर्यंत बऱ्याच डॉक्टरने काय केलं, ऑपरेशन केलं, पण आत्मा मात्र दिसलेला नाही. कारण भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही परीक्षण करा, निरीक्षण करा, त्याचा आकार काय, रंग काय हे बघा. आत्मा म्हणतात काही लोक ना, मग आत्मा असेल तर तुम्ही काय करा, परीक्षण करा, संशोधन करा, त्यावर तुम्ही संशोधन करू शकता, निरीक्षण करू शकता, परीक्षण करू शकता. अशा प्रकारे आत्म्याचं अस्तित्व नाकारलं, आत्म्याचा पुनर्जन्म नाकारला भगवान बुद्धांनी आणि विज्ञानाने नाकारलेला आहे. जगामध्ये मोक्ष नाही हे भगवान बुद्धांनी नाकारलं, विज्ञानाने नाकारलेलं आहे. अपशकुन शुभ अशुभ काही नाही, सर्वच वेळ मंगल आहे. बौद्ध धर्मामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे प्रत्येक क्षण मंगल आहे, प्रत्येक क्षण चांगला आहे, कुठलंही शुभ नाही, अशुभ नाही, अपशुभ नाही. काय करतात काही लोक, एखादं माणूस पुढे गेलं की मला आता काम होणार नाही, त्याचं काम करतो तो, ते प्राणी त्याचं शोधतो अन्न, पण तो चालला निघून. म्हणून शकून अपशकुन शुभ अशुभ अशा प्रकारे भगवान बुद्धांनी नाकारलेलं आहे आणि विज्ञानही नाकारला, विज्ञान कधी स्वीकारलेलं नाही. भगवान बुद्धांनी स्वर्ग नाकारला, नरक नाकारला. तसं विज्ञान पर्वा करत नाही, भगवान बुद्धांनी कुणाची पर्वा केली नाही. भगवान बुद्धांनी या जगाला सांगितले या जगामध्ये स्वर्ग नाही, नरक नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, हे भगवान बुद्धांनी त्या काळात सांगितलेलं आहे आणि विज्ञानाने ते स्वीकारलेलं आहे, विज्ञानाने तेच नाकारलेलं आहे. आणि म्हणून भूत नाही, पिशाच नाही, जादूटोना नाही, बाणामती नाही, मूठ लावणी नाही, चमत्कार नाही, हातचालाकी नाही, हे काय आहे, मानसिक आजार आहे. लक्षात घ्या, हातचालाकी, जादूटोना, चमत्कार, अद्भुत शक्ती, या जगामध्ये कुठलीही अद्भुत शक्ती नाही. या जगामध्ये दोनच पावर आहेत, भगवान बुद्धांनी सांगितलं. भगवान बुद्धांनी सांगितलं या जगामध्ये दोनच शक्ती आहेत, एक मानव पावर आहे, जे मॅन पावर आहे, आणि दुसरी आहे निसर्गाची शक्ती. या दोन शक्तीशिवाय या जगामध्ये बदल घडामोडी होत नाही. जो करताय माणूस करते ना, ज्या ज्या घडामोडी होत आहेत माणसामुळे होत आहेत. विमान माणसाने बोलवलं, मोबाईल माणसाने बोलवलं आहे ना, सडका माणसाने बोलवल्या. म्हणजे प्रत्येक घडामोडी माणसं करत आहेत, माणूस करत आहे आणि निसर्ग करीत आहे. याशिवाय दुसरी जगामध्ये अद्भुत चमत्कारिक शक्ती नाही. हे भगवान नाकारलं, विधाने नाकारलेलं आहे आयुष्यामध्ये. आणि म्हणून हा मानसिक आजार आहे. लक्षात आलं का? म्हणजे जादूटोना, भानामती म्हणणे वगैरे तुम्हाला माहित आहे. काही लोकांना चमत्कार काय सवय आहे. आमचे सुद्धा लोक बघतात टीव्हीवरती चमत्काराच्या गोष्टी. तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. ज्यावेळेस विलासराव देशमुख आले नागपूरला, त्यावेळेस सत्यसाईबाबा आला होता. तो म्हणा करले हिरवाला मोठे केसवाला आला. ते लोक काय करतात माहिती का, ते लोक त्यांच्या अंगावर मोठा झबा असतो, इथपर्यंत काय असतो त्यांचा सदरा असतो इथपर्यंत, आणि तो असतो मोकळा दगड एकदम ढिला असतो. आणि मग त्यांनी काय केलं, आमच्या मुख्यमंत्र्याला त्यांनी असा हात वर केला. काय, हमारे मुख्यमंत्री हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण है आणि हम उनको एक चैन पहनना चाहते हैं, आणि म्हणून हात खाली केला आणि इथं होती चैन, या ठिकाणी ते चैन खाली आली आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यामध्ये घातली. काय त्याला हात चालाकी, चमत्कार. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात चालाकी काही नाही, चमत्कार काही नाही आहे, पण आमच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यामध्ये चैन घातली सोन्याची. मुख्यमंत्री खुश का, चैन घातली म्हणून. पण तुम्ही आम्ही केलं भस्म राख, का तुम्ही काय देत नाही ना. मुख्यमंत्री काय देणार आहे, एकच जागा देणार आश्रमा करता, त्याचं पोट भरणार आहे ना. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आम्हाला तुम्हाला काय केलं आहे, चिकित्सक प्रवृत्ती ठेवायला पाहिजे. चिकित्सक प्रवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे असं सांगितलेलं भगवान बुद्धांनी. आणि विज्ञानाने सुद्धा तेच सांगितलेलं आहे, चिकित्सक प्रवृत्ती ठेवली पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून देव नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही, आज्ञा शक्ती नाही, नशीब नाही, सुदैव नाही, लक नाही, तकदीर नाही, मुकद्दर नाही. आयुष्यामध्ये हे सर्व काय आहे, काल्पनिक आहे. म्हणजे दैव नाही, सुदैव नाही, तकदीर नाही. म्हणतात माझ्या सुदैवानं मला मिळाले नाही. आत्मदीप भव भगवान बुद्धांनी सांगितलंय,
तूच आहे तुझ्या त्या जीवनाचा शिल्पकार. आहे की नाही? भगवंतांनी सांगितलं की नाही? मग विज्ञान सुद्धा ते सांगतं तुम्ही काय करायचं आहे, कुणाला विश्वास ठेवायचं नाही, काल्पनिक अनुमान अजिबात करायचं नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं उच्च नीचता, जात पात भेदभाव शूद्र नाही, कोणीही जन्माने ब्राह्मण होत नाही, कर्मानेच माणूस ब्राह्मण होतो. बाबासाहेबांनी दाखवून दिलं. बाबासाहेबांचं कुशल कर्म असल्यामुळं बाबासाहेबांनी कर्माने ब्राह्मण होऊन दाखवलेलं आहे. पण जगी जन्माने ब्राह्मण कोणी होत नाही. पुरुषांपेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे हे भगवान बुद्धांनी सांगितलं त्या काळामध्ये. स्त्री कुठली कमी नाही. आज बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री कुठं आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री प्रगती करत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहे. कुठल्या क्षेत्रात स्त्री मागे नाही. म्हणून भगवान बुद्धांनी कुठलाही भेदभाव केलेला नाही आणि म्हणून विज्ञान सुद्धा कोणताही भेदभाव करत नाही. तुम्ही सर्वजण या, तुम्ही चिकित्सा करा, तुम्ही प्रयोग करा, तुम्ही सिद्ध करा, असं विज्ञान सर्वांकरता खुलं आहे. पूर्वजन्माच्या कर्मामुळं मला या जन्मात दुःख आहे हे सुद्धा बुद्धांनी नाकारलं, हे सुद्धा विज्ञानाने नाकारलेलं आहे. म्हणजे पूर्वजन्मीचं काही दुःख कर्म वाईट असल्यामुळं या जन्मात मला दुःख भोगावं लागत आहे, अशा प्रकारची संकल्पना भगवान बुद्धांनी अजिबात नाकारलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात, मग काही सांगितलं म्हणून तुमच्या कर्मावर सर्व अवलंबून आहे. तुमच्या कर्मावर सर्व काही गोष्टी अवलंबून आहे. अशा प्रकारे पाप पुण्य संकल्पना नाकारली मगाशी सांगितलेलं आहे. आणि भगवान बुद्धांनी सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा नाकारलेल्या आहेत. कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा या जगामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेली नाही. किंवा भगवान बुद्ध म्हणतात या जगामध्ये कसल्याच प्रकारची अंधश्रद्धा आपण अंधश्रद्धा पत्करायची नाही आहे म्हणून त्यांनी नाकारल्या आणि ते विज्ञानाने नाकारलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, नरबळी, पशुबळी, पक्षीबळी हे कोण सांगतंय? नरबळी, पशुबळी आणि पक्षीबळी हे कोण सांगतंय? हे धर्म सांगतोय. भगवान बुद्ध ज्यावेळेस एक राजा एका पशुचा बळी देत चालला होता. भगवान बुद्ध पुढे गेले. भगवान बुद्धाच्या पुढे गेले. हे राजा, तुला जर ह्या प्राण्याला कापल्यामुळे किंवा वध केल्यामुळं तुला पुण्य मिळत असेल तर तू माझा बळी घे. त्याला कळलं राजाला, तुला मग झाला भगवान बुद्धापुढे आणि तेव्हापासून त्यांनी प्राणी बळी, पशुबळी सोडून दिलेला आहे. लक्षात आलं का? म्हणजे पशुबळी, पशुबळी, पक्षीबळी आणि नरबळी दिल्यामुळं कोणतंच तुम्हाला साध्य होत नाही. लक्षात घ्या. म्हणून आत्मनिर्भर भव भगवान बुद्धांनी सांगितले तुमच्याच हातामध्ये काय सर्व आहे. तुम्ही जर मेहनत कराल, तुम्ही जर कष्ट केला तर तुम्हाला काय सर्व गोष्टी साध्य होणार आहेत. दुसरं नव्हे, दुसरं ज्योतिष, भविष्य, हस्तरेषा, राशी भविष्य आणि कपाळ रेषा. काय आहे? ज्योतिष आहे, भविष्य आहे, हस्तरेषा आहे, राशी भविष्य आहे आणि कपाळावरील रेषा. याच्यामुळं काय होणार आहे? जर तुम्ही भविष्य बघितलं, ज्योतिष बघितलं, हातरेषा बघितलं तर तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. हे काय? बनवा बनवी आहे. काय आहे? हे बनवा बनवी आहे, चालाकी आहे. शेवटी भगवान बुद्ध या जगाला सांगितले अत्ततिप्प भव, तूच आहे तुझ्या शिल्पकार. मग आता भगवान बुद्धांनी काय स्वीकारलं आणि विज्ञानाने काय स्वीकारलं बघूया. काय नाकारलं, कसोटी काय आहे आणि काय स्वीकारलं. बघा, या सृष्टीची निर्मिती म्हणतात, या सृष्टीचा करता धरता कोण आहे? हात वर करता. तोच अंत आहे, तोच आरंभ आहे, तोच शेवट आहे. म्हणजे या सृष्टीचा निर्माता, करता धरता आरंभही तोच आहे, शेवटी तोच आहे, तो सर्व करतो असं ते लोक मानतात, है ना. पण भगवान बुद्ध म्हणतात या जगाचा निर्माता ईश्वर नसून ते तुमच्या आमच्यावर आहे. या जगाची निर्मिती कशी केलेली आहे? या जगाची निर्माता कोणी नाही आहे. या जगाची निर्मिती आपोआप झालेली आहे. हे जग, हे सृष्टी उत्क्रांत पावलेलं आहे. 13व्या शतकामध्ये डार्विनने सांगितलं, त्याचं नाव पडले डार्विनचे सिद्धांत. तथागत भगवान बुद्धाने त्या काळात सांगितलं
आणि डार्विननं 13व्या शतकामध्ये भगवान बुद्धाच्या विचारावर संशोधन केलं आणि संशोधन करून या जगाची म्हणजे या सृष्टीची निर्मिती दुसरं कोणी केली नसून ईश्वराने केली नसून उत्क्रांत झालेला आहे का, रिवर्स झालेला आहे, म्हणजे उत्क्रांत पावले गेलेला आहे. याचा निर्माता चालक मालक असा कोणी नाही. लक्षात का, हे भगवान सांगितलेलं आहे. हे विज्ञानाने स्वीकारलं आणि भगवानाने स्वीकारलेलं आहे. पुढे जाऊ. या जगामध्ये मानवाची निर्मिती कोणी केली? भगवान बुद्ध म्हणतात आपण अगोदर आपलं जे शरीर होतं आपण माकडासारखे होतो. आपल्यामध्ये बदल होत गेलेला आहे, लक्षामध्ये परिवर्तन होत गेलेलं आहे. म्हणजेच भगवान काय म्हणतात, जग हे अनित्य आहे. या जगामध्ये नित्य काय नाही आहे, नेहमी बदल आहे, नेहमी चेंज आहे. अशा प्रकारे आपल्यामध्ये परिवर्तन होत 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 काय झालेलं आहे, मानव तयार झालेला आहे. मानवाला कोणी निर्माण केलेलं नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की बालकाचा जन्म कसा होतो. इतर लोकांनी सांगितलं कोणी भावामधून, कोणी कोणी जांघातून, कोणी पायातून, कोणी हातातून, आहे ना, असं सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणतात बालकाचा जन्म माता पित्याच्या संयोगामुळे होतो. हे सर्वात अगोदर सांगितले आहे भगवान बुद्धांनी आणि विज्ञानी ते स्वीकारते. आज मॉडर्न सायन्स पुढे गेलेला आहे. आज मॉडर्न सायन्स टेस्ट टू बेबी सुद्धा आहे ना. जर एखाद्या महिलेला मूल होत नसेल टेस्ट ट्यूबच्या माध्यमातून मूल होऊ शकतं. अशा प्रकारे भगवान बुद्धाने अगोदर सांगितलं 2500 वर्षापूर्वी. मग मला सांगा विज्ञानाचा पाया धम्म आहे का धम्माचा पाया विज्ञान आहे? तर विज्ञानाचा पाया काय आहे? धम्म आहे. विज्ञान हे धम्मनिष्ठ आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. सर्व वस्तू अनित्य आहेत, कुठलीच वस्तू नित्य नाही आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. सकारात्मक गती, नकारात्मक गती. जर तुम्ही नेहमी नकारात्मक बोलत गेला, नकारात्मक सांगत गेला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. लक्षात घ्यायचं आहे. म्हणून सकारात्मक गती ठेवला पाहिजे. ज्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे म्हणजेच काय, तो जागृत आहे, तो नेहमी मेहनत करतो, कष्ट करतो, प्रयोग करतो, सिद्ध करतो, निरसन करतो, परिश्रम करतो, तो थांबत नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन आहे त्या ठिकाणी काय आहे, प्रगती आहे, विकास आहे. लक्षात घ्या. हे भगवान बुद्धांनी सांगितले आहे. विज्ञानाने ते स्वीकारायचं. विज्ञान सुद्धा त्यात थांबत नाही. लक्षात घ्या. या जगामध्ये गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे न्यूटननी 13व्या शतकामध्ये. भगवान बुद्ध काय म्हणतात, मगाशी मी सांगितलेलं आहे. या ठिकाणी पृथ्वी जी आहे ना, यांनी सांगितलं कोणी, त्या ब्रुनोने सांगितलं पृथ्वी गोल आहे, कोपर्निकसने सांगितलं पृथ्वी गोल आहे, गॅलिलिओ सांगितलं पृथ्वी गोल आहे. पण त्यांच्या बायबलमध्ये सांगितलेलं आहे पृथ्वी चपटी आहे, म्हणजे सपाट आहे. मग काय केलं, ब्रुनोला काय केलं, त्यांनी फाशी दिली, त्याला मारून टाकलं. कोपर्निकसला मारून टाकलं. का? हा धर्माच्या विरुद्ध बोलत आहे. त्यांच्या बायबलमध्ये तसं लिहिलेलं आहे, पृथ्वी सपाट आहे, चपटी आहे. आणि मग गॅलिलिओ सुद्धा बोलला. गॅलिलिओनं दुर्बिणीतून बघितलं, सर्व ग्रह गोल आहेत ना, पृथ्वी आहे ना, पृथ्वी काय सुद्धा फिरते, सूर्याभोवती फिरते आणि फिरते, सर्व गोल, सर्व ग्रह सुद्धा काय सूर्याभोवती फिरत आहेत. हे गॅलिलिओनं सांगितलं. पण गॅलिलिओला त्यांनी अटक केलं. गॅलिलिओ म्हणता, मी जरी म्हणलो नाही बोललो किंवा बोललो तर पृथ्वी फिरायची राहणार नाही, सर्व ग्रह फिरायचे राहणार नाही. म्हणून तो मनामत फुटफुटला आणि तो जेलमध्ये गेला. आणि त्यांनी जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी संशोधन केलं. नंतर त्या लोकांना कळलं की नाही, खरंच काय आहे, पृथ्वी गोल आहे आणि सूर्याभोवती फिरत आहे, सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. तेव्हा 300 वर्षानंतर त्यांच्या बायबलमध्ये त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. जो गॅलिलिओ बोलत होता त्यावेळेस, कोपर्निकस, ब्रुनो सत्य आहे म्हणून त्यांच्या बायबलमध्ये त्यांनी काय केलं, नोंद केली आणि चेंज केलं त्यांनी सांगण्यावरून. जर भारतामध्ये असं होईल का? भारतामध्ये भारत सुद्धा बौद्ध राष्ट्र आहे. तुम्हाला माहित आहे जेम्स वॅटने शोध लावला. जेव्हा जेम्स वॅट घरामध्ये बसला तर आईने सांगितलं पाणी गरम होते बाबा. 13व्या शतकामध्ये पाणी गरम होते, लक्ष दिले. आई बाहेर गेली आणि मग त्याचं लक्ष नव्हतं, ते पाणी उकळायला लागलं. उकळल्यानंतर त्याची वाफ काय झाली, त्या ज्या पातेल्यावरचे झाकण आहे ते लपलप उडायला लागलं, ते लपलप उडायला लागलं
लक्षामध्ये तो बघत राहिला ते असं का उठतंय. जेम्स वॅट बघा राहिला तो असं का उठतंय. भारतामध्ये तर एक असं लागला तर ते काय म्हणतील काहीतरी भूत आहे, काही विषयाच आहे, काही चमत्कार आहे भारतामध्ये. पण त्यांनी निरीक्षण केलं, परीक्षण केलं, मग त्यांनी काय केलं, मोठा टोप ठेवला त्यावरती. हे असं का होतंय. मोठा टोप ठेवला, त्यावर मोठं झाकण ठेवलं आणि परत पाणी गरम करायला पाणी उकळलं आणि जेवढी वाफ त्या टोपातल्या आली होती याची वाफ मात्र त्याच्यामध्ये जास्त आली. म्हणजे वाफेचा शोध कोणी लावला, जेम्स वॅटने लावला. जसं भगवान बुद्ध म्हणतात जेवढी तुम्ही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे जेवढं तुम्ही जेवढं फेकाल त्या पद्धतीने रिॲक्शन होणार आहे. अरे म्हणजे ती काय लक्षामध्ये जसं तुमची जीव आहे, तुमचं जे मधुर वाणी असली पाहिजे. जर एखाद्या तुम्ही कार्य बोललो ते आहे असं म्हणणारच आहे. क्रिया प्रतिक्रिया. मग अशा प्रकारे विज्ञानाने हे सर्व स्वीकारलेलं आहे. विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. मी आता 5 मिनिट घेण्यात घेणार नाही कारण का वेळ महत्वाचा आहे. विज्ञानानं आजच्या जगामध्ये विज्ञानानं तुम्हाला आम्हाला धर्म श्रीमंत बनवलेला आहे. विज्ञानानं खूप प्रगती झाली आहे. आता मोबाईल आले अरे की नाही. पूर्वी पेजर ते पेजर, पूर्वी काय होतं टेलिफोन होते, आता मोबाईल आले, आता विमान आलं आहे ना. म्हणजे आजकालच्या मॉडर्न सायन्सनं किंवा विज्ञानानं खूप प्रगती केली आहे. त्यामुळं माणसाला भौतिक सुख मिळालेलं आहे. पूर्वी आमची आई हाताने कपडे धुवायची, आता काय आलंय वॉशिंग मशीन, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. त्याला हात लावायची गरज आहे, पिळायची गरज नाही, मेहनत करायची गरज नाही. हे काय केलंय विज्ञानाने केलं की नाही. म्हणजे तुम्हाला विज्ञानाने गर्भश्रीमंत केलं, भौतिक सुख दिलं. आज जगामध्ये ताणतणाव आहे, भावाभावात ताणतणाव आहे, समाजामध्ये ताणतणाव आहे, राजकारणामध्ये ताणतणाव आहे, वादविवाद आहेत, सामंजस्यपणा नाही, भावाभावात पटत नाही, मालिकेत पटत नाही, घरच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये पटत नाही, कोणी मला समजून घ्यायला तयार नाही. मग ही ताकद विज्ञानामध्ये का नाही. विज्ञानाने भौतिक सुख मिळतं ना. आज मानव विज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक सुख लाभतोय, पण तुम्हाला आम्हाला मानसिक सुख आहे का. आज माणसामध्ये मानसिक समाधान लाभतंय का. आज युक्रेनने काय केलं, युक्रेन रशियाचं युद्ध चालू आहे, त्यांच्यामध्ये शांतता आहे का. कारण तुम्हाला विज्ञान कधीही मानसिक सुख देत नाही, भौतिक सुख देतं. म्हणून विज्ञानासोबत धर्माची आवश्यकता आहे. जिथं विज्ञान आहे तिथं धर्म पाहिजे. नुसतं विज्ञान घेऊन चालणार नाही. म्हणून विज्ञानाच्या जोडीला धर्माची आवश्यकता आहे. धर्म काय सांगतो. धर्म तुम्हाला आम्हाला ज्ञानी बनवतो, सज्ञानी बनवतो, अनित्य व अनात्मातून दूर करतो. सज्ञान आपला विज्ञान आपला धर्म आम्हाला काय करतो, तुम्हाला आम्हाला सद्गतीत करतो, तुम्हाला सदाचारी बनवतो, आत्म्याला जागवतो. एका माणसाने दुसऱ्या माणसाची कसं जगावं हे सांगतो की धम्म. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत उचित व्यवहार ठेवावा नाही. धम्म काय सांगतो, तुमचं चित्त शुद्ध ठेवावं. धम्म सांगतो तुम्ही कृष्णात्याग केला पाहिजे. हे सर्व जग अनित्य आहे हे आपण जाणलं पाहिजे, हे धम्म सांगतो. म्हणून विज्ञानाच्या जोडीला धम्माची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी फक्त विज्ञानच आहे, विज्ञान चालणार नाही, त्या ठिकाणी मात्र धम्म आवश्यकता आहे. म्हणून आपण या ठिकाणी हा विषय बघत असताना आपण सामंजस्यपणाने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. आपला योग्य व्यवहार पाहिजे, आपलं चालणं बोलणं राहणं वागणं योग्य पाहिजे. याचाच अर्थ तुम्ही तुमची गती काय आहे, तुम्ही कुशल कर्म करता का वाईट कर्म करता यावरून समाज तुमची परीक्षा करणार आहे. अशा प्रकारे आपण कुशल कर्म करावं, वाईट कर्म करायचं नाही. हा विषय मी थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.